हर मढीला जायचा हा रस्ता आहे. मढीहून पुन्हा खाली यायचं आणि इथे मोठा सांजा गुमानदेवकडं जायचा रस्ता. पण या गाडीच्या पलीकडं जो बोर्ड आहे तोही थोडासा गोंधळात टाकणारा आहे, कारण तिथेही परिक्रमा मार्ग म्हणून सरळ बोर्ड दाखवला आहे. काही कळत नाही, थोडंसं कन्फ्यूज. त्यामुळे लोकांना इथे विचारलं तर लोक सांगतात की मढीला जायचं आणि पुन्हा खाली यायचं. थोडक्यात इथून अर्धा किलोमीटर मढीला जायचं, उलटं पुन्हा मागं यायचं आणि मोठा सांजासाठी इथे उजव्या हाताला वळायचं. 3 किलोमीटर आतमध्ये परिक्रमेचा मार्ग आहे. पाहू काय होतं ते. नर्मदे हर. मध्ये हर मढी येथील आश्रम. नर्मदे हर. मढी येथून नर्मदा मैयाचं दर्शन. इथे खाली फार जाऊ नये, मगरी आहेत असं सांगतात. संपूर्ण नर्मदा मैया. इथे मगर असल्याचा बोर्ड पण आहे. नर्मदे हर. नमस्कार करवनाम दिवाय स्नान सारायाम पुष्पै संपूज्य तीर्थोपचारार्थी. एकदम स्वच्छ, काहीही मागल्या वेळेसारखी हिरवी वनस्पती नाही. नर्मदे.
एकदम स्वच्छ, काहीही मागल्या वेळेसारखी हिरवी वनस्पती नाही. नर्मदे हर. नर्मदे हर. मी शिरीष कवठेकर, राहणार धायरी, पुणे. मी नुकतीच नर्मदा परिक्रमा केली. नोव्हेंबर 25 ते मार्च 26 या काळात ही परिक्रमा मी केली. या परिक्रमेतील काही फोटो व्हिडिओ हे मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती लोड केले आहेत, जेणेकरून ज्यांनी परिक्रमा केली नाही त्यांना एक मानसिक परिक्रमा केल्याचा आनंद मिळेल आणि या सगळ्या तीर्थांचं दर्शनही होईल. माझे हे चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब करावे, म्हणजे पुढील परिक्रमा जर केली तर त्याचेही असेच फोटो जर मी लोड केले तर आपणास ते सहजपणे पाहायला मिळतील. तसेच हा माझा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारांना हा चॅनल पाहण्यास प्रवृत्त करा. या फोटोमध्ये, व्हिडिओमध्ये काही जर माझ्या त्रुटी आढळल्या तर त्याही सांगा, म्हणजे पुढील परिक्रमा जर केली तर ते दुरुस्त करता येतील. नर्मदे हर.